नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर आज आम्ही तिडका गावी जात असताना आमचे मित्र आपले समीर पठाण त्यानंतर अबुजर पठाण हे मित्रमंडळी या ठिकाणी भेटले असतात। तर त्यांनी सांगितलं की आमच्या सोबत एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी काढला। तर आज आम्ही त्यांचा मन या ठिकाणी मोडू शकलो नाही आणि एक छोटासा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी काढलेला आहे। तर तुम्ही आम्हाला ओळखता का? कशाच्या बाबतीत? व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ म्हणजे काय कायच्या बाबतीत व्हिडिओ? आमचे रोडाचे कामाचे म्हणजे आमचं सामाजिक कार्य बरं आहे का? सामाजिक कार्य असं आहे तुमचं की तुम्ही आम्हाला असं वाटतं तुम्हाला बघून की आपल्याकरता कुणीतरी आवाज उठवायला अजून आहे कुणीतरी। वा रे वा। तर असे आपले पठाण साहेब यांनी खूप मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। आणि पठाण साहेब जोपर्यंत आमच्या जीवात जीव राहील तोपर्यंत समाजाच्या तळागाळाच्या कोणत्याही वंचित लोकांच्या अडी अडचणी असेल त्या अडीअडचणी आम्ही दूर करण्याचा या ठिकाणी 100% प्रयत्न करू। कारण आम्ही पण एक शोषित वंचित पीडित लोक आहोत आणि आम्हाला या शोषित पीडित वंचितांच्या अडचणी या ठिकाणी जाणवतात, कारण आम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहे। तर कुठेतरी या समस्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही या समस्या दूर करण्याचा प्रयत्न अॅडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब असो किंवा मी असो आम्ही आमच्या मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी दूर करत असतो। तर आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी भेटले, आमचं मनोबल या ठिकाणी वाढवलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं खरंच मनपूर्वक धन्यवाद। मी एक मिनिट मी अॅडव्होकेट शंकर वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्ता आपले तात्याराव भुजंग यांच्याकडून एक अपेक्षा ठेवतो की त्यांनी असं समाजासाठी एक चांगलं कार्य म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते चांगल्या प्रकारे घडवून आणावं आणि आमच्या गोरगरिबांना साथ द्यावी। धन्यवाद। नक्कीच मी आश्वस्त करतो आपल्या सर्वांना की आम्ही ज्या पद्धतीनं निस्वार्थीपणे या भागासाठी कुठेतरी या भागात विकास व्हावा, खूप मागासलेला भाग आहे, कारण की 3 बॉन्ड्रीवर हा लटकलेला भाग आहे। कारण की खाली सोयगाव तालुका आहे, बाजूला कन्नड तालुका आहे आणि दुसऱ्या साईडला सिल्लोड तालुका आहे, तिन्हीच्या पलीकडून पुन्हा फुलंब तालुका आहे। अशा 3 बॉन्ड्री 4 तालुक्याच्या बॉन्ड्रीवर हा परिसर आहे। आणि त्यामुळं प्रत्येक जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं मानसिकता राहते की बा जाऊ दे, बॉन्ड्रीवरचा भाग इथे नाही केलं तर चालेल। त्यामुळं बरेचसे जे लोकप्रतिनिधी आहे, या आमचा जो चिंचोली लिंबाजी, घाटनांद्रा, नाचनवेल, नागापूर, करंजखेडा हा जो परिसर आहे, घाटशेंद्रा वगैरे या परिसरावर चांगलं लक्ष देत नाही, इकडचा विकास होत नाही। मागील 30 ते 40 वर्षापासून इकडे रोड नव्हते। आता कुठेतरी मान्य श्री तात्याराव भुजंग व आम्ही आमच्यासारख्या बऱ्याचशा सामाजिक सेवकांनी कार्याला सुरुवात केली आणि जसे जसे आम्ही काम करू लागलो तसं यश येऊ लागलेलं आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारचं यश इथे येणार आहे। कारण की सगळे नागरिक या परिसरात सगळे नागरिक आम्हाला मार्गदर्शन करताय, सपोर्ट करताय आणि आमच्या कार्याची कुठेतरी दखल घेतल्या जाऊ लागलेली आहे आणि चांगल्या प्रकारचे रोड इकडे बनलेले आहे। जवळपास नाही तरी 150 ते 200 किलोमीटर रोड या परिसरात आता झालेला आहे। मग तो सावखेडा फाटा ते नागापूर असो किंवा करंजखेडा ते टाकळीपर्यंत असो किंवा लोगाव मधून जो जाणारा बरकतपूर ते साखर कारखाना असो किंवा दिगाव त्या परिसरामध्ये असो किंवा पिछोर साईडमध्ये असो, हे सगळे जे रोड आहे किंवा नाचनवेल ते फुलंब्री असो, हे सगळे जे रोड आहे हे मागील काही वर्षापासून झालेले नव्हते आणि ते आता या परिस्थितीत होऊ लागलेले। म्हणजेच कुठेतरी आम्ही जे सामाजिक कार्य करतो त्या कार्याला चांगल्या प्रकारचे यश येऊ लागलेलं आहे। असंच आम्ही कार्य करत राहू। तर आताच वकील साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। तर मी या पठाण बंधूंना एक सांगू इच्छितो की आपल्या भारत देशाला लोकशाही लागू आहे आणि कोणीही नुसतं वकील साहेबाचे किंवा तात्याराव भुजंग याच्यावर अवलंबून न राहता आपल्याला सुद्धा एक अधिकार आहे। आपल्या परिसरातील आपल्या गावातील ज्याही अडचणी असन त्या अडचणीसाठी आपण स्वतः त्या ठिकाणी तरुणांनी पुढाकार घ्यावा। कारण जर आपण आपल्या हक्कासाठी आपल्याला अधिकारासाठी आपण स्वतःनी लढलो तर मग आपला या जगामध्ये येऊन काहीच फायदा नाही, कारण आपली लढाई ही आपल्यालाच या ठिकाणी लढायची असते। पण मी तरी तुमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला तुमच्यामध्ये एक सामाजिक कार्याचं गुण तुमच्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। तर तुमच्या घाटशेंद्र्यात गावात असो किंवा परिसरात काही अडचणी असल्या तर तुम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवा, कारण या भारतामध्ये लोकशाही आणि प्रत्येकाला आपल्या अडचणी मांडण्याचा अधिकार या ठिकाणी